श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या भक्तिरंग चॅनलमध्ये. तर तुम्हाला मी आज 51 दिवसाची स्वामी सेवा सांगणार आहे. तर प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा. तर व्यसन काय असतं बघा, आपल्याला एखादी गोष्टीची माहीत आहे की ही गोष्ट चांगली नाही आहे, तर ती गोष्ट वारंवार आपण करतो, याला व्यसन म्हणतात. जसं की आपल्याला माहिती आहे बिडी सिगारेट दारू वगैरे चांगली नाही आहे, तरी पण आपण वारंवार त्याच गोष्टी करतो, त्याला म्हणतात व्यसन. माहीत असून पण त्याच गोष्टी करणे त्याला व्यसन म्हणतात. व्यसन अनेक प्रकारचे असतात. हे एखाद्याबद्दल वाईट विचार आणणे ही नेहमी त्याच विचार आणणे ही एक वाईट सवय आहे. म्हणजे व्यसन आहे, सुद्धा व्यसन आहे. मनामध्ये वाईट विचार असणे ही व्यसन आहे. व्यसनमुक्तीसाठी विशिष्ट उपासना सांगणार आहे, तर व्हिडिओवरती शेवटपर्यंत बघा. स्त्री असो, कोणताही स्त्री पुरुष असो, घरात आवडता व्यक्तीसाठी तुम्ही करू शकता. जर स्वतःसाठी केलं तर खूपच चांगलं. जे व्यक्ती व्यसनाधीन आहे त्यांनी स्वतःसाठी ही सेवा जर केली ना तर अतिउत्तम. व्यसन म्हणजे आपल्या मनामध्ये तमोगुण असतात, ते तमोगुणामुळे आपण व्यसन करतो. जर आपल्याला अध्यात्माची जोड मिळाली तर तू म्हणसाल हा व्हिडिओ बघून कसं काय आपलं व्यसनमुक्त होणार आणि हे करून कसं काय व्यसनमुक्त होणार. तर आपल्यामध्ये व्यसन म्हणजे तमोगुणाचा वाढलेला प्रकोप. हा प्रकोप तुम्हाला कमी करायचा असेल तर सत्वगुण तुम्हाला त्याच्यामध्ये मनामध्ये भरावे लागतील किंवा ते येतील, आपोआप येत असतात. ते सत्वगुण तसे आणायचे असतील तर तुम्हाला अध्यात्माची जोड लागेलच. म्हणून तुम्ही बघा, तुमचेही पती पत्नी तुम्ही जर व्यसनमुक्तीसाठी करत असाल तर आपल्या पती पत्नीचा आणि मुलाबाळाचा विचार करायचा आणि त्यांना डोळ्यासमोर ठेवून. व्यसन काही महत्त्वाचं नाही, परिवार महत्त्वाचा आहे, मुलं महत्त्वाची आहे, बायको महत्त्वाची आहे, आपला जो घर संसार आहे तो महत्त्वाचा आहे. जर पुरुष हा माझा व्हिडिओ बघत असतील त्यांना कळकळून विनंती आहे की फक्त आपल्या परिवाराकडे बघा, आपल्या परिवाराच्या सदस्यांना वेळ द्या, सत्वगुण आपल्यामध्ये आणा. तमोगुणाने तर तीक्ष्ण माणूस बनतो, त्याच्यामुळे सत्वगुण हा नेहमी चांगलाच असतो. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुमच्या परिवाराकडे पाहून तुम्ही व्यसनाधीन झाले आहे. व्यसनमुक्त व्हायसाठी तुम्हाला हा 51 दिवसाचा उपाय मी सांगणार आहे, सेवा मी सांगणार आहे, ती करा. तुम्हाला काही नाही, तुम्हाला कालिंका माता असते, तुम्ही तिची सेवा तुम्हाला 51 दिवस करायची आहे. कालिंका मातेची सेवा केल्याने कालभैरव महाराज हे काल आहे, हे कशावरही मात करू शकता. यांची कृपा कशावरही मात करू शकते. म्हणून आपल्याला कालभैरव महाराज आणि कालिंका माता किंवा काली माता यांचा आराधना करायची, उपासना करायची आहे. तर ही उपासना केल्याने तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडेल. तर तुम्हाला बघा काय करायचं, 51 लवंगा घ्यायच्या आहे. 51 लवंगा घेऊन तुम्हाला 51 दिवस या लवंगाचा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला सकाळी उठून स्नान वगैरे करून स्वच्छ गंगाजल असेल तर गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. पौर्णिमेच्या पासून ही सेवा तुम्हाला सुरू करायची आहे. तर त्यातली एक लवंग तुमच्या घरी कोणतीही कालिका माताची फोटो असेल, टाक असेल किंवा दुर्गा माताचा असेल, कोणत्याही देवीचा असेल तर त्या देवीसमोर तुम्हाला रोज एक लाल फूल असेल तर लाल फूल आणि एक लवंग तुम्हाला ठेवायचे आहे. मनोमनी प्रार्थना करायची की जर स्वतःसाठी करत असाल तर स्वतःसाठी करा. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, संकल्प करायचा आहे. संकल्प उजव्या हातामध्ये चमचाभर पाणी घेऊन पोह्या खायचा. 2 चमचे पाणी घेऊन त्याच्यात थोडंसं हळद आणि अक्षता टाकून, कुंकू हळद अक्षता टाकून मनामध्ये स्वतःसाठी जर असाल तर मी देवा माझ्या परिवारासाठी मला चांगलं करा. माझा परिवार मी असा आहे तर माझा परिवाराकडे कोण लक्ष देणार, मला याच्यातून माझी सुटका करा, असं प्रार्थना करून. आणि जर तुमचा पती असेल किंवा भाऊ असेल किंवा परिवारातील इतर सदस्य असेल त्यांच्यासाठी करत असाल तर त्याचे नाव जेव्हा पाणी घेतो आपण तेव्हा त्याचे नाव घेऊन हा संकल्प सोडायचा आहे. संकल्प झाल्याच्या नंतर तुम्हाला 21 दिवस, कमीत कमी 21 दिवस ही सेवा करायची आहे. रोज एक लवंग घ्यायची आणि कालिंका मातेचा फोटो असेल किंवा काली माताचा फोटो असेल किंवा जर दुर्गा मातेचा असेल कोणत्याही फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर, कशासमोरही प्रतिमा जर असेल तर त्याच्यासमोर ठेवायचा आहे.
आणि रोज एक लाल फूल जर शक्य असेल तर लाल फूल वाहायचं असेल, जर लाल फूल नसेल तर कोणतंही फूल वाहू शकता. रोज तुम्हाला लाल कलरचं फूल आणि एक लवंग मातेसमोर वाहायचे आहे. प्रार्थना करायची स्वतःसाठी असेल तर, आणि इतर व्यक्ती घरातील व्यक्तीसाठी असेल तर त्याचं नाव घेऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर हे बघा, हे रोज एक लवंग आणि एक फूल ठेवायचं आहे. शक्य असेल तर लवंग ठेवल्यानंतर तुम्हाला जी व्यक्ती व्यसन करते तिच्या अंगावरून ओवाळून घ्यायची आहे. शक्य नसेल तर 51 दिवसानंतर 51 लवंगा तुम्ही अंगावरून उतरून घेऊ शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, 51 दिवसाची सेवा करायची, रोज तेच करायचं. 51 दिवस झाले की ते जे लवंग असतात, 51 लवंगा आणि 51 फुलं, ती 51 लवंगा देवीच्या एखाद्या मंदिरात जाऊन अर्पण म्हणजे मंदिर पूजेत हे करायचे आहे. आणि तुम्ही जर रोज उतरत नसाल तर 51 दिवस झाल्यानंतर त्याच्या उतारा आपल्याला व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीच्याहून उतरून घ्यायचा आहे. आणि त्या लवंगा आणि फुलं जर, हे बघा, फुलं तर सुकलेले देवी म्हणजे मंदिरात तुम्हाला वाहायला चालणार नाही, तर एखाद्या झाडाखाली किंवा वाळत्या पाण्यात तुम्हाला ते फुलं सोडून द्यायचे आहे. ज्या लवंगा आहे त्या लवंगा देवी मातेच्या मंदिरात जाऊन सोडायचे. तिथंही ओम नमो काले नमा, ओम नमो काले नमा असा मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे. कमीत कमी 108 वेळा तर तुम्ही जाप करा, किंवा 21 वेळा, 51 वेळा शक्य होईल तर 108 वेळा, याच्यापेक्षा जास्त करा. तिथं नेल्यानंतर तुम्हाला देवीला पुन्हा प्रार्थना करायची, माझा पती व्यसनाधीन झाला आहे, माझ्या पतीसाठी प्लीज देवा मला माझा पत्नी व्यसनाधीन व्हावा असा आहे. तर ही प्रार्थना करून माझ्या घरपरिवार म्हणजे पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. माझ्याकडं पाहून लक्ष करा. तुम्ही म्हणसाल ही सेवा केल्याने खरंच दारूवाल्या माणसाला तर काहीच समजत नसतं, ते सोडणार आहे का? तर हे बघा, कधीही कोणतीही सेवा तुम्ही करताना तर मनापासून करत जा. हे बघा, तुम्ही जर